पण हे लोक पण बोलले की एका पॉइंटला येऊन की आम्ही पण व्हेज खाऊ. तिथं मोबाईल सगळं माझा आहे, अख्खी बॅग आहे माझी, ही रूम लॉक आहे. एक मिनिट, जर बहीण इम्पॉर्टंट आहे तर त्याने ही रूम द्यायला पाहिजे. आणि का तू प्रूफ आहे, आमच्याकडे व्हिडिओ सुरू आहे, ऑन कॅमेरा बोललायस, ऑन कॅमेरा. सो हाय एव्हरीवन, वेलकम टू केरला. अँड हा आहे आमचा आज फर्स्ट डे इन केरला आणि आम्ही आता आलोय मटनजरी पॅलेसला. सो आमचं फर्स्ट डेचं आमचं फर्स्ट लोकेशन आहे हे. सो आपण आता जाऊयात आतमध्ये, एक्सप्लोअर करूयात की कसं आहे इकडे. मस्त सगळं एकदम छान वाटतंय. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आम्ही ते 6 ते 7 दिवस रोज तुम्हाला एक वेगवेगळे लोकेशन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो आपण आता इथून निघूयात आतमध्ये जायला. ऑलरेडी आमचे सगळे आतमध्ये गेलेले आहेत. सो लेट्स गो गाईज, आतमध्ये बघूयात कसं आहे मटनजरी पॅलेस. वाव, हे बघा एकदम किती मस्त वाटतं ना सगळं. वाव, सुंदर. आमचे बघा हे सगळेच आमचे लोक आहेत आणि ह्या लोकांचं ना फोटोशूट ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे. हा, मी आता इथून चढणार आहे, वरती जायचं आम्हाला आणि थोड्या वेळात उतरणार. थोड्या वेळाने आम्ही इथून उतरणार आहोत. वाव, हा हे बघा. चला, हे फोन अलाउड नाहीये वाटतं. चलो गाईज, इथे आतमध्ये फोन अलाउड नाहीये, त्याच्यामुळे आता आपण फोन बाजूलाच ठेवून देऊयात. What? Silence, please. सो चला, इथून आता आम्ही निघालोय कारण की ना आतमध्ये तर आम्हाला काय फोटो व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही केलं. पण मला पॉसिबल झालेलं आतमधले जे छान छान गोष्टी आहेत ना, जसे की येस, ते मी तुम्हाला इथे शो करू शकते. बाजूला दाखवेल मी. काय ते मी इथे बाजूला दाखवेल ना. आता आपण इथून निघूया. अरे ऑडियन्स समजू शकते यार. हा, ऑडियन्स हुशार आहे, अभी जरकी नाहीये, फोटो बाजूला ऍड करून टाकू. हा, तर मस्त पालखी होती, अजून खूप गोष्टी अशा एकदम एस्थेटिक वाला होत्या तिथे. सो मस्त वाटलं. आता आपण इथून जाऊयात नेक्स्ट लोकेशनला. देखते अभी नेक्स्ट लोकेशन क्या आहे. या, थँक्यू. हो, ते घेणारच आहे मी. इथून घ्यायचं की कुठून घ्यायचं? हां, वाव, हे बघा, हे पण मस्त आहे. कथकली मगाशी जातानाच बघितलं होतं. आपण लावलं ते कुठलं आहे? कुठलं? ते मला श्रद्धाने गिफ्ट केलेलं होतं इथलं, लडाख, लेह लडाख. फूड फूड ओके. आम्ही आलो आता या म्युझियममध्ये. वाव, इथे खूप जुनं म्युझियम आहे. हे बघा, गेल्या ह्या लोकांचे ना शूट सुरू झालं. अस्मी बाजूला हो, अस्मी फोटो मध्ये आले. हो हो हो, सगळं छान आहे एकदम. भारी आहे सगळं. त्यांना जुन्या गोष्टी खूप आवडतात आणि लिटरली हे म्युझियम एवढं भारी आहे ना की हे बघ, हँड पेंटिंगवाली जुनीवाली मशीन, फोटोज पैसा वसूल है ना, पैसा वसूल है मयू, पैसा वसूल ना. सगळं
शॉपिंग सुरू आहे आमची. जेवणाचं सगळं घ्यायचं सुरू आहे कारण की आम्ही आता अशा ठिकाणी स्टे करणार आहोत. तसं एक विलासारखं घेतलंय. येस हे घे आणि वेफर्स बनव कच्च्या तू बनव मला काही नाही. तुम्ही काय कामाची? मी काही कामाची नाही. तुम्ही फक्त काय व्हिडिओ बनवणार? आम्ही व्हिडिओ बनवण्याचं. नाही. सो जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑलमोस्ट सगळीकडे केलीचे वेफर्स आमच्या अभीचे केलीचे वेफर्स. स्वीट कारले नवीन आले बाजारात. अरे बापरे. काय तर मला सांगायचं आहे की ते मार्केटमध्ये ऑलमोस्ट सध्या प्रत्येक हॉटेलमध्ये बीफ आहे आणि आम्हा लोकांना अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करायचे. मी तर व्हेज आहे, माझं तर सोडा. पण हे लोक पण बोलले की एका पॉईंटला येऊन की आम्ही पण व्हेज खाऊ पण जिथे हे बनतं तिथे आम्ही नॉनव्हेज खाणार नाही. मग त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की ठीक आहे आपण बुकिंगच अशा हॉटेलला करूया. हॉटेल नाही, आम्ही मग एक विला बघितलं की ज्याच्यामध्ये 4 रूम्स आहेत. सो तिथेच मग आम्ही किचनसुद्धा घेतलं की जेणेकरून आम्हाला तिथे जेवण बनवता येईल. मग आम्ही आता हे सगळं सामान घ्यायला स्टार्ट केलं. शेंगा माय फेवरेट. ओके, तर आमची अशी शॉपिंग झालेली आहे बघा. पाण्याच्या बॉटल्स चलो. त्याच सामानात एवढं जसं काय घरचं सामान. हा ना, कारण की इथं छोटं छोटं काय भेटत नाही. असं काय ऑप्शनच नाही. 1 किलो मीठ घेतलं आता कुठे यूज होणार आहे? 1 किलो मीठ कुठे यूज करायचं आता? कुठे या माणसाला ओळखतं का तुम्ही? तुला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून टाका. ओ मम्मा आता जाऊ. मैं तो डर गई. आम्ही आता आमच्या लोकेशनला इथे आम्ही हा विला बुक. ऐकायला पण नाही मिळत. अरे थांब की जाऊ देत का? असं मारणार का तू? हा हा हे छोटूसा बेडरूम इकडे आहे. अजून एक छोटूसा बेडरूम आणि या बेडरूम सोबत हा माणूस पण भेटला आम्हाला. क्लोज हा मला बेडरूम. अजून बेडरूम होता ना. ओके, इकडे अजून एक बेडरूम. काय आणि आता जेवण शर्वरी स्पेशल मॅगी करणार आहे. शर्वरी स्पेशल जर मॅगी बनणार असेल तुम्ही पण थांब बनलीच पाहिजे. शर्वरी स्पेशल ठेवू का मग आम्ही? शर्वरी स्पेशल मॅगी तुम्ही खाल्ली का नाही? खाण्याला विचारत चला. अरे एवढी मस्त शर्वरी स्पेशल जर मॅगी आज बनणार असेल तर मी पाहिजे. माझा एवढी बेस्ट मॅगी कोणाच नाही बनवू शकत. कोणीच नाही एवढी बेस्ट असते ती. आणि इकडे ओपन किचन आणि एवढी थंडी पडले नाही इकडे. बापरे बघा तुमचं लगेच निघतं बघ. आणि ते मध्ये लागला कामाला. हे बघा असं ओपन किचन आहे. आम्ही आता इथे बनवणार आहोत. पटापट फ्रेश होतो आता. आपली बॅग घे आणि आपली रूम घे. कुठल्या मोबाईल सगळं माझा आहे. अख्खी बॅग आहे माझी. ब्लॉक आहे. ही माझी रूम आहे बघा. हे बघा सगळं त्यात सगळं सामान माझं आहे. माझे मोबाईल वगैरे. ही छोटीशी रूम माझी आहे. इथे कोणालाच अधिकार नाही बघा. मी झोपलो इथे डायरेक्ट. आणि मी आता मस्त इथे झोपत आहे. या शर्वरीताई वडवले, या अस्मिताताई सुर्वे या स्वतः ओनर आहेत या युट्यूब चॅनलच्या. आणि त्यांचा अवतार बघू शकता तुम्ही. चला पटापट लवकर जेवण बनवायचंय. सकाळी मॉर्निंगला उठायचंय आम्हाला लवकर. बिकॉज ऑफ आम्हाला इथून ही बेडरूम लागेल कारण की ते दोघंच ह्याच्यावर मावतील. तुम्ही ही घ्या. तुम्ही ती घेतली पण तुम्हाला क्यूट अशी कपालला एकदम
प्रायव्हसी यार आम्हाला अशी रूम पण आम्हाला नकोय प्रायव्हसी पण नकोय आम्हाला प्रायव्हसी अरे पण आम्हाला नकोय हा बेड पण मोठा आहे तुम्ही इथे घ्या काही प्रॉब्लेम नाही पण हा नकोच आम्हाला पण हाच घ्यावा लागेल. अरे पण तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे आमच्याकडे थांब ना आमचा माणूस यायचा आहे अजून तुमच्या माणसाला दाबून वॉर्डरोब पण आहे. मला इथे संसार नाही करायचा आहे आपली रूम झालेली आहे आपल्या मी देणार नाही तुला, शपथ देणार. मी घेतलेली त्या रूमकडे मग वाली म्हणजे आपलं सामान आहे. आपलं सामान आहे. खाली झोप म्हणजे माझी काही इज्जत आहे का रे? झोपू शकतोस नाही, तू नाही, इज्जत नाही. इथे सोफ्यावर झोपू शकतोस तू काय नाही. इथे सोफ्यावर पण झोपू शकतोस तू आमच्या बॅग आहेत, आम्ही नाही चालू देणार. ब्लॉगचा विषय सांगू का मला इथं झोपायचं कशाला आम्ही खाली गादी टाकून झोप. हे बघ अभि तुझ्यासाठी स्पेशली हा सोफा टीव्ही ही एवढी मोठी रूम दिली अभि तुला अजून काय पाहिजे ऐका ना माझ्या विषय तो ब्लॉग सोडून द्या थांबा. मी सिरियसली विषय सांगतो ऐक ऐक, जरा माझं सॉरी ऐक. मी जेश बोलत नाही सर्वरी ही जी रूम होती ना ही जी रूम आहे ना काय फिरव. लास्ट. एक नाही नाही मला नाही बोलत नको बोलू. खड्ड्यात जा. एक नाही सर्व ताई या रूम कडे कोण बघायला पण तयार नाही. चिकी काय झालं ए, चुप राहा. भांडण पोरींपेक्षा माझी बहीण महत्वाची नाही पण मला वाद सध्या होते, तिची वाद. महत्वाची. पोरींपेक्षा माझी बहीण महत्त्वाची थेट नाही. असं बोललास असं बोल असं नाही. हे बघ प्रूफ आहे आमच्याकडे व्हिडिओ सुरू आहे ऑन कॅमेरा बोललायस ऑन कॅमेरा माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे पण आता मी 7 दिवस आधी खरं बोलता. नाही खरं नाही. एक मिनिट जर बहीण इम्पॉर्टंट आहे तर त्याने ही रूम द्यायला पाहिजे आणि तू कुठे खाली झोपायचं मी कुठेही झोपेल पण मी बोलत नसतो ओके आणि तुझी रूम पण नकोय मला. हे बघ तुझ्यासाठी ती आपण स्पेशल घेऊ. दर्शन आणि सत्य. बघू शकता हा फायदा असतो ट्रिप मध्ये एखादा कपल असल्याचा बघा सगळे एकदम रिलॅक्स होत आहेत पण आमचे वहिनी आणि भाऊ काय करणार आता तुम्ही मेहनत बाहेर चालू. नॉनव्हेज खाऊ शकत नाही पण तुम्ही नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही कोण आम्ही ऍक्च्युली सीन काय आहे इकडे पूर्ण बीफ अलाउड असल्यामुळे आम्ही हॉटेलला जेवत नाही दुपारी पण बर्गर खाल्ला आणि आता बनवतोय स्वतः किती हे मेहनत चालेल हे करू शकतो किती आम्ही मेहनत चालू आहे बघा हे करू शकतो पण माझ्या मुलं अशी रूम भेटले तुम्हाला ज्याला किचन अटॅच आहे काय बोलाल याबद्दल तुझ्यामुळे हा वाव तू काय केलं तू काय एफर्ट्स लावले मी शोधली हो तू शोधली म्हणजे कधीतरी मला पण प्राधान्य द्या ना टास्क असतो कांदा कापणं हे भाऊ स्वतः दूध घेऊन आलेले आहेत. ओपन ठेवलं तरी खराब नाही होणार. बघा गरम करून ठेवून देऊ ना सगळं. चिकन मच्छी आणि हे आता भाऊ आमचे राईस घालतात या पातेल्याला काय बोलतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काय म्हणतात? तुमच्याकडे याला काय बोलतात त्याला छोटा अंडा बोलतील पाणी बघ किती पाहिजे बघू शकता गाल बिल फुगलेले आहेत काहीतरी खाईत आलेले आहेत बिस्किट खाल्ला असेल तिने तिच्या मम्मीने दिलेले भाऊ इकडे मेहनत करतायत ना काही माणसं बघू शकता पेशंट आणि डॉक्टर आहेत पण आज काय वेळ आली लसूणची भाजी सर्वरी वडवले कसं वाटतं तुम्हाला खाल्लंय का तुम्ही गिल्लंय बोला ना गिल्लंय अरे संसार संसार स्टोरेज फुल आमचं 12 वाजता बरोबर आता जेवण झालं तेव्हा तर इकडे चिकन राईस आणि इकडे मच्छी आणि इकडे मला पनीरची भाजी राईस आणि दही आणि अजून इकडे मके आणून ठेवलेत तिथे शेंगा आहेत तर या कधी खाणार आहोत आम्हाला माहीत नाही आता भरपूर भूक लागली आता जेवून घेतो आम्ही आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो भेटूयात उद्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय बाय गुड नाईट व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका टाटा